श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही माझ्याकडून काहीतरी पॉझिटिव्ह घेत असाल, म्हणून तरी तुमची एनर्जी पॉझिटिव्ह, इतकी पॉझिटिव्ह आहे. दुःख विसरत आहे, सुख तुमच्या आयुष्याची वाट बघत आहे. अशा काही सिच्युएशन तुमच्या आयुष्यात निर्माण झालेल्या आहेत आणि ते बघण्यासाठीच तुम्ही माझ्यापर्यंत येत असता. तर चला आपण आपल्या रिडिंगला सुरुवात करूयात, की आत्ताचा टॉपिक काय आहे. खूप दिवस झालं मला सगळ्यांची इच्छा होती, की सगळेजण मला सांगत होते, की नवीन विषयावरती काहीतरी रीडिंग करा. लव्ह रिलेशनच्या थ्रू असं काहीतरी रीडिंग करा. तर आपण लव्ह रिलेशनवरती काहीतरी असं युनिक घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला यातून काहीतरी फायदा व्हावा. फक्त लव्ह रिलेशनसाठी असणार आहे, की थर्ड पार्टी सिच्युएशन किंवा अनैतिक संबंध असतील किंवा लव्ह रिलेशन असेल किंवा मॅरिडसाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळे फक्त लव्ह रिलेशनवरती आपली चर्चा होणार आहे. आत्ता सिच्युएशन काय आहे तुमची? श्री स्वामी समर्थ. आता सिच्युएशन काय आहे लव्ह रिलेशनच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुमच्या आत्ता सिच्युएशन काय आहे, कशी आहे, काय सुरू आहे? श्री स्वामी समर्थ. काय सुरू आहे तुमच्यामध्ये? ओके. लव्ह रिलेशन आहे व्यवस्थित, तर पण अजून आहे थोडंसं देणं घेणं वाटतंय, थोडंसं टेन्शन वाटतंय, काहीतरी गोष्टी आहेत तुमच्यामध्ये सुरू. लव्ह रिलेशनच्या थ्रू अजून काय आहे? ओके. ग्रोथ तर दिसते आहे, कसली ग्रहण पण दिसत आहे. देवीची सेवा सुद्धा करताय तुम्ही. कोणती तर देवी आहे, तिची सेवा करत आहे तुम्ही. श्री स्वामी समर्थ. बॉटम मध्ये काय आहे? ऍक्शन आहे. 8 नंबरचं कार्ड आहे. 8 ऑफ वॉन्स. ओके, असू दे, चला. चला, राशी पण आहेत, सगळ्या इथे इन्व्हॉल्व आहेत. त्यामुळे काय, सगळ्या लव्ह रिलेशन सगळ्यांसाठी आहे. हे असं नाही की ती लव्ह रिलेशन म्हणजे एकासाठी असावं, सगळ्यांसाठी आहे. लव्ह रिलेशन सगळ्याच असतं. आणि हे ज्यांच्यासमोर व्हिडिओ येईल किंवा हे बघण्यासाठी कोणीही उत्सुक होईल अचानकपणे, तर त्यांच्यासाठीच हे आहे असं समजायचं. इथं राशीचा काही संबंध येत नाहीये. तर लव्ह रिलेशनमध्ये आता असं सिच्युएशन तुमची सुरू आहे, की लव्ह रिलेशनमध्ये जास्त पैशाकडून तुमची अडचण निर्माण झालेली आहे. एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असू दे किंवा लव्ह रिलेशन असू दे किंवा मॅरेजमध्ये मॅरिड असेल आणि लव्ह रिलेशन म्हणजे हे समजत असेल तुम्हाला की मी काय बोलत आहे. लव्ह रिलेशन असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण त्यासाठी कसं झालंय, पैशा थ्रू काहीतरी थांबलंय, काहीतरी नवीन काहीतरी सुरुवात करायची आहे, पण पैसा पैसा अशा काही गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचं काही काम व्यवस्थित होत नाहीये किंवा दोघांमध्ये ताळमेळ नाहीये, व्यवस्थित काही सिच्युएशन नाहीये. थर्ड पार्टी सिच्युएशन तर इथं काही दिसत नाहीये, अनैतिक संबंधाचं सुद्धा काही दिसत नाहीये. फक्त आणि फक्त इथं एवढं दिसतंय की लव्ह रिलेशन जे आहे, एक्स्ट्रा मॅरिड अफेअरचं इथं काही आलेलं नाहीये. महत्त्वाचं मी सांगते, एक्स्ट्रा मॅरिड अफेअरचं इथं काही आलेलं नाहीये. लव्ह रिलेशनसाठी तुमचं जे नवीन नवीन जे रियुनियन व्हायचं आहे, त्याचं कारण आहे एकतरी तुमच्याकडचं पार्टनर तुमचा गरीब असावा किंवा तुम्ही गरीब असावेत. दुसरी गोष्ट कास्टचा विषय इथं खूप जास्त मोठा इश्यू करत आहे. त्यामुळे तुमच्या लग्नाला कुठेतरी प्रॉब्लेम येताना दिसत आहे. तुम्ही दोघं एकमेकांशी मतभेद करत आहात, की हे होईल का नाही होईल, होईल का नाही होईल. पण तुमच्या दोघांची इच्छा खूप आहे, की हे व्हावं आणि आमच्या आयुष्यात एक रियुनियन व्हावं. त्याच्यासाठी सुद्धा तुमचे प्रयत्न सुरू आहेत. कुठेतरी जॉब करत असाल, तुम्ही कुठेतरी सेटल होण्याचा प्रयत्न करत असाल, सगळं तुमचं सेट आहे. विचार तुमचे इतकं व्यवस्थित दोघांचे एकमेकांशी मॅच होत आहेत. पण एकतरी कास्टचा इश्यू असू शकतो तुमच्यामध्ये. एकतरी तुमच्या दोघांपैकी एक श्रीमंत आणि एक गरीब किंवा दोघांमध्येही मतभेद किंवा तुलना होत आहे, की जेणेकरून तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा कमी असावा किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरपेक्षा कमी असावा. अशा काही सिच्युएशन तुमच्यामध्ये सुरू आहेत. आणि लव्ह रिलेशन ज्यांचं मॅरिड झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा
पैशासाठी पैशा रिलेटेड फॅमिलीमध्ये काहीतरी ग्रोथ करायची असेल, काहीतरी सेटल कुठं तर व्हायचं असेल, घर बांधायचं असेल किंवा दोघांमध्ये एक नवीन संततीचा योग असेल, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये सुरू असतील, ते सुद्धा होताना दिसत आहे. पण पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यावरती तुमचा वर्क सुरू आहे. विश्वास एकमेकांवरती ठेवणे किंवा तुम्हाला असं सुद्धा दिसतं की माझं पार्टनर असं थर्ड पार्टी सिच्युएशनशी डील करत आहे का, किंवा असेल का त्याचं काही, असं काहीतरी सिच्युएशन तुमच्या मनामध्ये सुरू आहेत. पण तसं काही मनात घेऊ नका, तसं काही नाही आहे. इथं फक्त मॅरिड कपल्स आणि लव्ह रिलेशन यांच्यासाठी आहे. थर्ड पार्टी सिच्युएशनसाठी काहीच आलेलं नाही आहे. श्रीकृष्णांचं गायडन्स आपल्यासाठी काय राहणार आहे ते आपण बघूयात. या सगळ्या सिच्युएशनसाठी तुम्हाला यासाठी ग्रोथ करायचं असेल, पैशा रिलेटेड जे मतभेद सुरू आहेत, एकमेकांची तुलना होत आहे, त्यासाठी श्रीकृष्णांचं काय आहे मत किंवा त्यांची काय आहे अशी शक्ती जी तुम्हाला देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. डेथचं कार्ड आहे. संपवायचं आहे, सगळं थांबवायचं आहे. एकचक्र अंत संक्रमण अतिरिक्त येस, ठराव निर्णय काहीतरी करायचा आहे, नवीन काहीतरी सुरू करायचं आहे. डेथ म्हणजे थांबवायचं आहे. अतिरिक्त गोष्टीपासून मुक्त होणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, नवीन काहीतरी घ्यायचं आहे, नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे. जे पास्टमध्ये तेच बघून तुम्हाला कंटाळा आलेला असेल, तुम्ही सॅड झालेला असेल, तोच विचार सारखा डिप्रेशनमध्ये जाऊन विचार तोच येत असेल, तर त्यामधून तुम्हाला सावरायचं आहे, काहीतरी नवीन युनिक ट्राय करायचं आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह काहीतरी घडेल आणि तुमचं लाईफ कुठंतरी सेटल होईल. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट होताना दिसत आहेत. आता कुठंपर्यंत ही एनर्जी आहे जेणेकरून तुमचं आयुष्य संपेल, थांबेल कुठंतरी, असं मी सांगते तुम्हाला. किती दिवस तुमची ही परिस्थिती अशी राहणार आहे? श्री स्वामी समर्थ, किती दिवस ही परिस्थिती अशी राहणार आहे? मतभेद एकमेकांचे होत आहेत किंवा यांचं रियुनियन होईल का? किती दिवसात हे सगळी सिच्युएशन बदलेल? काय होईल या सगळ्याचं? श्री स्वामी समर्थ. 1 2 बस कालं. चला, येणारे ग्रह ठरवतील तुमच्या आयुष्यात काय बदल व्हायचा आहे ते. त्यासाठी तुम्ही काहीच करायची गरज नाहीये. जे येणारे ग्रह असतील, दिवस असतील, ते ठरवतील तुमच्या आयुष्यात. जर काय बदल करायचा असेल तर तुमचे येणारे ग्रहांच्या बदलावाने तुमच्या आयुष्यात बदल घडत जाईल. पूर्ण तयारी असाल तेव्हा, जेव्हा हे दोन्ही पण कार्ड तेच सांगत आहेत, जेव्हा ग्रह बदलतील तेव्हा आपल्या मनाने तुमचं मनस्थिती बदलेल आणि तुमचं कार्य होण्यासाठी तुम्ही तयार होणार आणि तेव्हा हे कार्य होईल. हे तुमच्या ग्रहावरती किंवा तुमच्या नशिबावरती सोडून द्यायचं आहे तुम्हाला. याच्यावरती जास्त काही विचार करायचा नाही आहे तुम्हाला. आता आपण कवड्यांवरती बघणार आहोत की यावरती सोल्युशन काय आहे किंवा देवी माता आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, रेणुका देवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जानाई देवी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तुळजा भवानी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. श्री स्वामी समर्थ. आई तुळजा भवानी माता काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? देवीची साथ आहे. तुम्ही बिनधास्त यामध्ये पुढे जा, कोणतं टेन्शन घेऊ नका, कारण उजवा कौल आहे देवीचा. देवीचं सांगणं तुम्हाला आहे की तू पुढे जा, मी तुझ्यासोबत आहे, काहीच भीतीची गरज नाही आहे. जे घडतं आहे, तुझं ग्रहमान आता खराब आहेत, पुढे गेलास तर तुला नक्कीच यातून मोक्ष मिळेल, काहीतरी प्रगती होताना दिसेल. जे आहे ते परिस्थितीवर सोडून दे. ज्याचं उत्तर तुला मिळत नसेल तर ते त्याच्यावर तू विचार करायची काहीच गरज नाही आहे. होतंय ते व्यवस्थित होतंय, तुझ्या कर्मानुसार होतंय. कर्म संपले की तुझं काहीतरी नवीन चॅप्टर आयुष्यामध्ये सुरू होईल, असं तुम्हाला देवीचं सांगणं आहे. उजवा कौल आहे. श्री स्वामी समर्थ. मजेत राहा, खुश राहा, ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. अजून उद्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये मी काहीतरी नवीन घेऊन येईन. त्यासाठी मला कमेंट करायला विसरू नका, मला सांगायला विसरू नका. होत आहे आम्हाला ही एनर्जी पूर्णपणे कनेक्ट झालेली आहे. अजून काहीतरी नवीन आमच्यासाठी रीडिंग करा किंवा एनर्जी आम्हाला सेंड करत राहा, जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.